तर हे पहा मैत्रिणींनो, आपला वेळ कमी लागावा किंवा आपला थोड्याशा वेळात ब्लाऊज शिकून व्हावा त्याच्यामुळे मी काय केलंय, अगोदर जे हे कच्चे पार्ट आहेत ब्लाऊजचे ते जोडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे पहा, सव्वाशा अस्तरवर, सव्वाशा ब्लाऊज पिसावर अस्तर ठेवून अशा प्रकारे मी हे दोन्हीही स्लीव्ज जोडून घेतले आहेत. फक्त लक्ष ठेवायचं आहे एका गोष्टीचं की इकडं जर आपण छोटी साईज म्हणजे जे खोलगट भाग, उत्तळ भाग, खोलगट भाग जोडला तर त्याच्या पुढे उत्तळ येणार. तर ह्या उत्तळ भागाच्या पुढेच आपल्याला उत्तळ भाग जोडायचा आहे. म्हणजे काय होतं, दोन्ही स्लीव्ज एकाच हाताच्या होत नाहीत. ओके, तर या जोडून घेतलेलं मी तुम्हाला अगोदर दाखवते. तर तुम्ही हे पाहू शकता. अशा प्रकारे मी पुढचा भागही जोडून घेतलेला आहे. हे पहा, सेंटर मधून आपण अगोदरच कटिंग करून घेतलं होतं आणि अशा प्रकारे मी फक्त गळे ह्यांचे जे आहेत ते व्यवस्थित ठेवून जोडून घेतले आहेत. कारण का ह्याला आपला व्यर्थ वेळ गेला असता आणि अशा प्रकारे जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुमच्या लक्षातही येत आहे म्हणून. तर हे पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कट केलेत मी गळे, दोन्हीचे गळे कट करते जे आपण जोडून घेतले होते. आणि ते गळे कट करून आपण असे छोटे छोटे त्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. हे पहा, छोटे छोटे टक्स टाकून घेतल्यानंतर काय करायचंय, आपण अशा प्रकारे ही गळा जो आहे तो अशा खालच्या साईडला आपण अस्तर आतल्या साईडला टाकून ह्याच्यावर एक दाब सिलाई, गळ्याला दाब सिलाई देऊन आपण हे पूर्ण जो अस्तर आहे ते अस्तर आपण जॉईन करून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जर इथेही एक टिप टाकायची असेल तर तुम्ही टिप टाकू शकता किंवा जर कंबरपट्टी लावायची असेल तर कंबरपट्टी लावू शकता. ओके, ते तुमच्या मनावर राहिलं. हे पहा, हे दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा मी भागाला सुद्धा टक्स टाकून घेतलेले आहेत. म्हणजे जे कट आहेत आपले ते कट टाकून घेतलेले आहेत. तर हे जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी सांगितल्या प्रकारे. आणि स्लीव्हजही कट, स्लीव्ज ही अशा प्रकारे अस्तर जे आहे ते आतल्या साईडला टाकायचं. ओके, अस्तर आतल्या साईडला टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला एक पूर्ण शिलाई लावून अस्तर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि जॉईन केल्यानंतर जे शिल्लक ब्लाऊज पिसाचा कपडा आहे तुम्ही पाहू शकता, हे अस्तर जे आहे ते मापाचं आहे आपलं. आणि बाकीचा जो शिल्लक ब्लाऊज पिसाचा कपडा आहे तो कट करायचा आहे. पण हे खालच्या साईडला कट करायचं नाही, कारण का कटिंग मध्ये अस्तर थोडंसं कमी पडलं होतं त्याच्यामुळे आपण ते ठेवलेलं आहे. आणि हे पहा, ते सुद्धा अशा प्रकारे मी गळे जे आहेत आपले पाठीमागच्या भागाचे ते दोन्हीही जोडून घेतलेले आहेत. म्हणजे कमरेच्या साईडला सुद्धा टिप टाकून जोडून घेतलंय, त्याला वर्क आलेला आहे. आणि गळ्याच्या साईडला सुद्धा टिप टाकून जोडून घेतलेला आहे, जिथे आपण वर्कचा गळ्याला आपल्याला वर्कचा गळा आलेला आहे. मटक्या गळ्यामध्ये आपण पहिल्या भागाच्या कटिंग मध्ये म्हणजे कटिंगच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे मी की ब्लाऊज कसं कट करायचं वर्कचं किंवा वन टक्स ब्लाऊज. ह्याच्यामध्ये वन टक्स आणि फ्रेंच कट दोन्हीही करू शकता आणि फिनिशिंग खरंच खूप छान येते. अशा प्रकारे आपण गळ्याला कट लावून घेतल्याच्या नंतर हे पहा, अशा प्रकारे मी गळा जो आहे तो पलटी मारून घेणार आहे. म्हणजेच आपल्याला मधला आतला अंग जे आहे ते असं बाहेरच्या साईडला काढायचं आहे. आपण साधं ब्लाऊज जसं कटिंग करायला पलटी मारतो तशी. आणि ह्याच्यावर आपल्याला एक दाब टिप टाकून पूर्ण जे आहे ते दाब टिप टाकल्यानंतर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस जे मी तुम्हाला पाठीमागच्या भागातले हे दुसऱ्या भागातले दाखवले तसंच आपल्याला हे पाठीमागचा भागही अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता गळा किती अप्रतिम आलेला आहे. तर चला मग मी तुम्हाला हे सगळे जे आहेत ते जोडून दाखवते. तर हे पहा मैत्रिणींनो, मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारे सगळे व्यवस्थित जे आपले पार्ट आहेत जोडून घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी ज्यांचे गळे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत. आणि पलटी मारून आपण अस्तर आणि ब्लाऊज पिसाचा कपडा एकदम प्रत्येक भागाला व्यवस्थित अचूक प्रकारे टिच करून घेतलेला आहे. तर हे पहा, ह्या आहेत स्लीव्ज. शिल्लक ब्लाऊज पिसाचा कपडा जो आहे तो कट केलेला आहे. आणि हे आहेत आपले पाठीमागचे भाग दोन. हे पहा, अशा प्रकारे खूप सुंदर असा गळा येतो. तर तुम्ही गळ्याचा आकार पाहू शकता, असा अप्रतिम आलेला आहे. आणि ही आपली वेळ वाचवण्यासाठी थोडीशी लावलेला जुगाड आहे. तर आता चला आपण ब्लाऊज स्टिचिंग साठी चालू करूया.
तर हे पहा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे आपला पाठीमागच्या दोन्ही भाग एकावर एक सव्वाशे ठेवले आहेत आणि आपण 2 लाईन म्हणजे पाव इंच त्याला टिप टाकून घेतले आहे व्यवस्थित. नंतर एक्स्ट्राचे धागे कट करून अशा प्रकारे आपल्याला आणखीन एकदा पाव इंचाला 2 लाईन जास्त टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आधीची टिप अशा प्रकारे बाहेरच्या साईडला दिसायला नाही पाहिजे. आणि नंतर जे शिलाईचं शिल्लक शिलाई मार्जिन होतं ते एका साईडला फोल्ड केलेलं आहे, पाहू शकता. आणि त्याला अशा प्रकारे दाबटीप दिलेली आहे, म्हणजेच त्याला हुक लावायची, हुकाचं लुक आलेलं आहे, म्हणजे हुक लावतो आपण तशा प्रकारे त्याला जागा तयार झाली. नंतर आपण टक्सला अगोदर टिप टाकून घेतली होती आणि कटिंगची पूर्ण माहिती तर पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलीच आहे. तरी सुद्धा 1 इंचचा टक्स आपल्याला 1 ते 1.25 इंचचा टक्स आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे बुडाला, म्हणजे कमरेच्या फिटिंग पाशी. आणि तो व्हिडिओमध्ये दिसतो त्या प्रकारे आपल्याला मुंड्यामध्ये मिळवायचा आहे. नंतर आपण एक हुक लावतो त्या पट्टीला सुद्धा, म्हणजे त्या साईडला सुद्धा एक छोटासा टक्स टाकून घेतला, त्याने काय होतं छान असा पप तयार होतो. आणि नंतर सेम त्याच प्रोसिजरमध्ये आपण दुसऱ्या भागालाही टक्स टाकून घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर हे पहा आपण दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला एका साईडला ब्लाऊजच्या वरच्या साईडने आपल्याला हुकपट्टी अटॅच करायची आहे. मी 1.5 इंच ब्लाऊज म्हणजे अस्तरचा कपडा घेतलेला होता हुकाच्या मापाचा आणि आपण त्याची अशा प्रकारे हुकपट्टी तयार केली. खूप सुंदर अशी हुकपट्टी तयार झालेली आहे. आणि दुसऱ्या साईडला मी अस्तरचीच पट्टी आणखीन एक घेतलेली आहे, कारण हे ब्लाऊज जे आहे वर्कचं आहे आणि ह्या ब्लाऊजला डबल अस्तरचीच अस्तर आणि ब्लाऊज पीसाची जर पट्टी लुकसाठी घेतली तर ते खूप जाड होईल. त्याच्यामुळे मी फक्त अस्तरची लुकपट्टी तयार करून घेतली आहे आणि व्यवस्थित अशी जॉईंट देऊन घेतलेली आहे. तर गळ्याच्या साईडला बंद आहे, कारण आपण गळ्याची पलटी मारली होती, तर त्याच्यामुळे मी फक्त कमरेच्या साईडला पट्ट्या बसवून घेणार आहे. तर अगोदर आपण हुकाची आणि लुकाची पट्टी व्यवस्थित जोडून बघायची आहे. कोणती कमी जास्त असेल तर पट्टी लावायच्या अगोदर खालच्या साईडला कट करून घ्यायची. कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करून दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणखीन एकदा फोल्ड करून जशी कंबरला पट्टी जोडतो तशी आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि ह्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही भागाची पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या भागाची पट्टी तयार करून घेतल्यावर मी लूकसाठी म्हणजे हुकाचे घरं करण्यासाठी 5 खुणा करून घेतलेल्या आहेत सेम अंतरावर. आणि 5 खुणा करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला घरं बनवायची आहेत. ब्लाऊजच्या हुक बसवण्याचे घरं बनवून घेतल्यानंतर आणि तेच घरं आपल्याला डबल 2 वेळेस रब करायचे आहेत, म्हणजे काय होतं हुक बसवायच्या वेळेस हुक निघत नाहीत किंवा पट्टी उकलत नाही. आणि झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हुकाच्या खुणा करून घ्यायच्या आहेत त्या घरावरच. तर तुम्ही पाहू शकता कमरेची पट्टीची जी डिझाईन आहे ती सुद्धा निघलेली नाहीये आणि व्यवस्थित आपण जॉईंट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आणि जे पाठीमागच्या साईडला थोडंसं शोल्डर शिल्लक होतं ते ऑलरेडी होतंच, तर ते कट करून घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर जास्त आहे तेवढं आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित शोल्डरच्या वरचे धागे निघलेले कट करून फिनिशिंग बरोबर आपण आता फिटिंग करायची आहे. त्याच्यामुळे आपण जे खालचा आणि वरचा भाग आहे पाठीमागचा आणि पुढचा ते व्यवस्थित जोडून बघायचे आहेत, कारण का फिटिंगसाठी पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्हीही सेम असायला हवेत. आणि ह्याला पूर्ण मुंड्याचा भागही तयार आहे. तर अगोदरच आपले पूर्ण दोन्ही भाग व्यवस्थितच होते, पण थोडासा लांब असल्यावर मग कट करून घेतला. आणि स्लीव्ज आपली आता पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला स्लीव्हचा बघून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला उत्तळ जो भाग आहे तो पाठीमागच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. जसं की मी कटिंगच्या भागामध्ये सांगितलं होतं, स्लीव्हचं आपल्याला अस्तर थोडंसं कमी पडलं होतं, मग जॉईंट द्यायचा. पण आपल्याला ह्या स्लीव्हची फिटिंग थोडीशी कमी असल्यामुळे जॉईंट द्यायची गरज लागली नाही.
मी फक्त ब्लाऊज पीसाचा कपडा थोडासा एक्स्ट्रा ठेवला होता, त्याच्यामुळे आपला टाइमही वाचला आणि वेळ वाचवत आपण ब्लाऊजही रेडी केलं. ते फिटिंगलाही खूप सुंदर बसणार आहे. तर हे पहा, बंद बाजू आपल्याला ब्लाऊजला करायची आहे, पण अगोदर आपल्याला ब्लाऊज मोजून ब्लाऊजचे माप व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. तर लूकपट्टीला लूकपट्टी आणि हुकपट्टीला हुकपट्टी ठेवून व्यवस्थित त्याला खून करून घ्यायची, कारण ही फिटिंगची खूप सोपी पद्धत आहे. आणि पाठीमागची डबल फोल्ड करून ब्लाऊज घेऊन अर्ध्या पट्टीवर ठेवून अशा प्रकारे खून करून घ्यायची. नंतर आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही ज्या खुणा आल्या होत्या फिटिंगच्या त्या एकावर एक ठेवून अशा प्रकारे एकदम सरळ फिटिंग करून घ्यायची. फक्त फिटिंगला व्यवस्थित स्लीव्ज आलेले आहे, फक्त त्याला जास्त शिल्लक शिलाई मार्जिन उरलेलं नाही, कारण तेवढंच आपलं अस्तर कमी होतं. आता फुल स्लीव्ज असल्यामुळे आपण स्लीव्ज जेवढी आपली ही स्लीव्ज आहे म्हणजे ही बाही आहे तेवढीच आपण फोल्ड करून दंडघेराचं माप घ्यायचं आहे. नंतर अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला फिटिंगच्या 3 ते 4 टिपा टाकून घ्यायच्या आहेत, ज्या शेफ्टी म्हणून वापरल्या जातात. तर एका साईडची आपली फिटिंग झालेली आहे, तर मी अशीच दुसऱ्या साईडची ही फिटिंग तयार करून घेते. तर हे पहा, आपण दुसऱ्या साईडची ही बाही बसून फिटिंग करून घेतली. त्याचबरोबर ब्लाऊजला नॉटही लावलेले आहेत, तेवढं नॉट बनवलेलं दाखवायचं लक्षात नाही. तर पाहू शकता आपलं ब्लाऊज आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहत राहा. तर तुम्हाला ह्याच्या पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तोही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या ब्लाऊजमध्ये काही कमी वाटलं तेही सांगा. चला बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.